आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे। माळी समाजाविषयी धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे। त्यांचा हा व्हिडिओ समोर आलाय। ओबीसी समाजाचं नेतृत्व माळी समाजाकडून धनगरांकडे जात असल्याने माळी समाजातील नेत्यांमध्ये पोटदुखी सुरू झाली असल्याची टीका हाकेंनी केली। लक्ष्मण हाके यांच्या या वादग्रस्त विधानानंतर माळी समाजात संताप पसरलेला आहे। सोशल मीडियावरून लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल झालाय। दरम्यान माळी समाजाकडून हाकेंच्या विधानाचा राज्यभरामध्ये निषेध व्यक्त होताना दिसतोय। कोणीही कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, प्रत्येकाचं काम बोलतं असं म्हणत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी हाकेंचे कान टोचले। काय माळ्यांची दुखणी ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगराकडे चाललं, हे त्यांच्या पोटात पोरं दोन काय ती कामाची नाही ती, बाकी कुठला कार्यकर्ता दुसऱ्याने वर दिला नाही तरी दिला नाही, मग आता काय करायचं। कोणी कोणाचं नेतृत्व दाबत नसतं, आपल्याला काम करत राहावं लागत असतं। गेल्या अनेक दशकांपासून लोकनेते आणि ओबीसींचे राज्याचे नेते, देशाचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांनी ओबीसीचं काम केले म्हणून त्यांच्याकडे ओबीसीचा मशिया म्हणून पाहिलं जातं। आणि जर तुम्हाला आज भुजबळांची जागा जर घ्यावत असेल तर ही दुर्दैव आहे ना। तुम्ही कुठेतरी उलटं सुलटं बोलून ही जागा कोणाला घेता येणार नाही। आणि ओबीसींचं नेतृत्व माळ्याकडे मानण्यापेक्षा याच्यात माळी, धनगर, वंजारी तुम्ही आणता का? जो काम करीन त्याला नेतृत्व मिळत असतं। भुजबळ साहेब गेल्या अनेक दशकापासून ओबीसींचं नेतृत्व करतात म्हणून त्यांना ओबीसीनं ही पदवी दिली। ओबीसींचा मशिया या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी सुद्धा त्यावेळी भुजबळ साहेब ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेब आमचे नेते म्हणून ठणकावून सांगितलं होतं। त्यांनी कधी संकुचित विचार केला नाही, मग आपण का करायचा? पाहुयात पुढची बातमी। गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय। यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोल माफी मिळणार आहे। यासाठी गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन या नावानं विशेष टोल माफी पास दिले जाणार आहे। त्यावर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल। हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील। परतीच्या प्रवासासाठी सुद्धा हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत। पाहुयात पुढची बातमी। मुंबईमधील मिठी नदी कथित आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये कंत्राटदार शेरसिंग राठोडला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बनावट बिल सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप शेरसिंगवर आहे। तर साल 2021-22 मध्ये गाळ उपसण्याच्या नावाखाली राडा रोडा टाकला आणि पालिकेकडून पैसे उकळल्याचा आरोप शेरसिंगवर करण्यात आला आहे। 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची आर्थिक गुन्हे शाखेची मागणी होती आणि त्यानुसार आता ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कंत्राटदार शेरसिंग राठोडला 26 तारखेपर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। बांद्रामधील 52 कोटींचा बिल्डर फसवणूक प्रकरणामध्ये न्यायालयानं 2 आरोपींना जामीन मंजूर केला आहे। बेकायदेशीर अटकेबद्दल EOWला फटकारलेला आहे। तर बांद्रे इथल्या एका बिल्डरला 52 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नोव्हेंबर 2024 मध्ये एका रिअल्टी फॉर्मच्या 5 संचालकांवर आणि त्यांच्या भागीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं आरोपींना त्यांची कोठडीची याचिका फेटाळून लावल्याला मोठा धक्का बसलेला आहे। दरम्यान अटक केलेल्या 2 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय। आरोपी आशुतोष गुणवंत अभ्यंकर आणि विजय चिंतामणी येवलेकर यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली होती। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट इथं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवलाय। शिवसेना युबीटीच्या कार्यकर्त्यांनी हा ताफा अडवल्याची माहिती आहे। जिल्हा प्रमुख सतीश धोबे, तालुका प्रमुख मनीष तेवडे यांनी ताफा अडवत निवेदन दिलं आहे। नगरपालिकेच्या अमृत योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आलाय। त्यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली आहे।